सौदे पावतीमध्ये मुदत लिहिणे का गरजेचे आहे? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. शेतजमीन किंवा घरजागा मिळकतीची खरेदी खत करण्यापूर्वी व्यवहार ठरला याबाबत सौदे पावती किंवा इशारा पावती केली जाते. त्यामध्ये मिळकतीची किंमत लिहिली जाते, मिळकतीचे वर्णन लिहिले जाते, उर्वरित रक्कम किती राहिली याचा उल्लेख केला जातो. परंतु खरेदी खत कधी करायचे हे लिहिले जात नाही. त्याबाबत कोणताही स्पष्ट खुलासा नसतो. जेव्हा त्या सौदे पावतीबाबत वाद होतो तेव्हा देणार व घेणार हे आपापल्या सोयीने त्याचा अर्थ लावतात. घेणार हे मुदत नव्हती असे म्हणतात व मी खरेदी घेण्यास तयार होतो व आजही आहे असे म्हणतात. तर लिहून देणार हे अमुक ठराविक दिवसाची मुदत होती व मुदत संपली त्यामुळे इशारा बुडला असा वाद घालतात. त्यामुळे सौदा पावती किंवा इशारा पावती करत असताना रक्कम, मिळकतीचे वर्णन, इतर अटी व शर्ती यासोबतच खरेदी खत कधी करायचे याबाबत स्पष्ट शब्दामध्ये मुदत घाला. तसेच त्या मुदतीनंतर त्या दस्ताचे स्टेटस काय राहील याचाही उल्लेख करा. उदाहरणार्थ तो दस्त रद्द होईल, इशारा रकमेबाबत काय ठरले आहे याचाही उल्लेख करा, म्हणजे गुंते वाढणार नाहीत. व्हिडिओ आवडल्यास